घराचा जो आधार असतो ना, मेन भक्कम पाया, तोच जर आपल्यात नसेल तर घर अगदी विचलित होऊन जातं. तसंच काहीतरी आमच्या बाबतीत घडले, सांगते काय ते. पण त्याआधी खूप दिवसानंतर एक 5 ते 6 दिवसानंतर घरी आले होते. कपडे खूप सारे पेंडिंग होते आणि खूप इमर्जन्सी गेल्यानंतर ही काही सगळी घराची अवस्था होती. त्यामुळे आल्यानंतर पहिले सगळी मुलं शाळेत गेल्यानंतर माझी ही क्लिनिंग चालू होती. त्यानंतर बरीच अशी धूळ बसली होती. म्हटलं वेळ आहे तर जरा फार डस्टिंग काढून घ्यावी, म्हणून जरा फार साफसफाई घराची जेवढी करता आली ती केली. सांगते काय ते, माझ्या आजोबा सासरे त्यांचंच वयाच्या 98 वर्षे दुःखद निधन झालं आणि खूप आम्हाला वाईट वाटलं की बाबा आमच्यातून निघून देवाघरी गेले आणि खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. जसं कळलं त्याच क्षणी आम्ही बाहेर होतो. लगेचच आम्ही घरी जायला निघालो आणि बाबा गेल्याचं कळताच अक्षरशः डोळ्यातून पाणी वाहू लागले. कारण की आमच्यावरती जो त्यांचा जीव होता तो काही सांगण्यासारखं नाही आहे. कोणीही बाबांना आम्ही विसरू शकत नाही. बाबा आमच्यातून जरी गेले असले तरी ते आमच्या सहवासातच असतील नेहमी. आणि खूप वयाच्या 98 वर्षी म्हणजे खूपच त्यांचं वय झालं होतं आणि खरंच बाबा तुम्हाला